रस्त्यांचं आता महापालिका, मी स्वतः नालेसफाई पण बघायला आलो. रस्त्यांचं काँक्रिटीकरणाचं कामही त्यालाही पाहणी केली, व्हिजिट केलं. तर खरं म्हणजे आता तिकडून केरळवरून पाऊस इकडे येतो. आता काय झालंय, अगोदरच 15 दिवस पाऊस आला आणि तरी सुद्धा बघा, आता आम्ही तिथलं कंट्रोल रूम मधून सगळे स्पॉट बघितले. म्हणजे जिथं पाणी तुंबलं होतं, हिंदमाता असेल, मिलन सबवे असेल, अंधेरी आहे, घाटकोपर आहे, सायन आहे. आता तिथं बघा, तिथं आता पाणी बिलकुल नाहीये, ड्रेन आउट झालेलं आहे. कारण ते पंप सगळीकडे पंपाची व्यवस्था केलेली आहे. आणि थोडं नाही म्हटलं तरी पाऊस आपल्याला समजा आपण अपेक्षित धरतो 6 तारखेच्या, जूनच्या 10 तारखेपर्यंत, 15 तारखेपर्यंत आपण अंदाज म्हणजे 10 तारखेनंतर, पण त्याची सगळी आपण तेवढी तयारी करतो. पण आता पाऊसच अगोदर आला आणि पावसाचं बघा, मला इथं आकडेवारी पण दिली की इथं नरिमन पॉइंटला 252 मिलीमीटर पाऊस पडला 12 तासामध्ये. महापालिका मुख्यालय इकडे 216 मिलीमीटर पाऊस पडला. हे विभाग 214 मिलीमीटर पाऊस पडला. कुलाबा पंपिंग 207. म्हणजे जिथं आपण अपेक्षित धरतो 50-55 आपली जी सिस्टीम आहे, आता तिथे बघा एकाच वेळेस एवढं पाऊस, म्हणजे एक प्रकारचं एक क्लाउड बस्टिंग, ढगफुटी सारखं झालं ना, एकदम धबधब पाऊस पडला. आणि त्यामुळे तरी सुद्धा आपली जी यंत्रणा आहे बीएमसीची, ती सकाळी पाणी भरले नक्की, आता एकदम अचानक पाऊस आल्यामुळे, परंतु आता बघतोय आपण की सगळीकडे तिथून सगळीकडचं सगळं दिसतंय की आता तिथं पाणी नाहीये आणि वाहतूक बरोबर सुरळीत सुरू आहे. रेल्वे देखील धीम्या म्हणजे थोडा मध्ये हार्बरची थोडीशी थोडी 10-15 मिनिटाचं बंद होती, पण ताबडतोब ते ड्रेन आउट झालं मस्जिद बंदर जवळ. पण आता मला वाटतं या ठिकाणी नाले सफाई देखील सुरूच आहे, ते आता कंप्लीट होईलच. आणि एकंदरीत पावसानेच थोडं लवकर आगमन केल्यामुळे धावपळ झालेली आहे, ही तर वस्तुस्थिती आहे. पण याच्यातून नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा यासाठी बीएमसी आणि आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक देखील घेतली होती डिझास्टर मॅनेजमेंटची, प्री मान्सून वर्क्स आपली तयारीसाठी. आणि त्यामध्ये इतर ज्या काही एजन्सी, आपल्या रेल्वे आहे, यामध्ये PWD आहे, MMRD आहे, मुंबई महापालिका तर आहेच, परंतु आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, कोस्टगार्ड, हे सगळे NDRF, SDRF या सगळ्यांच्या बरोबर एक बैठक झाली आणि सगळे यंत्रणा अलर्ट आहे. आणि त्यामुळे लोकांना, नागरिकांना कमीत कमी त्रास होईल याची काळजी आपली महापालिका घेईल, राज्य सरकार घेईल. आणि कम्युनिकेशन सगळ्यांशी ठेवून, कोऑर्डिनेशन ठेवून, सगळ्यांशी संपर्क ठेवून या ठिकाणी आपल्याला बिलकुल काम करायचं आहे, टीमवर्क म्हणून. आणि म्हणून आम्ही बघा, आता आमचे डिझास्टर मंत्री गिरीश महाजन सकाळी पहिले तिकडे डिझास्टर याला आपल्या मंत्रालयामध्ये तिकडे पोहोचले, तिकडूनही माहिती घेतली. मी देखील कालपासून अनेक जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांशी, महापालिका आयुक्तांशी बोलत होतो. संपर्क शेवटी मुख्यमंत्री देखील त्या ठिकाणी संपर्कामध्ये आहेत. आज अजितदादा पुण्यामध्ये, त्यांनी देखील अनेक भागांना व्हिजिट दिलेली आहे. त्यामुळे सर्व यंत्रणा जी आहे, सिस्टीम जी आहे, सिस्टीम सगळ्या भागामध्ये अलर्ट आहे. आणि म्हणजे शासन आणि प्रशासन हे एक टीम म्हणून जेव्हा काम करते, तेव्हा आपल्याला हे जिथं कुठं अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल तिथं तात्काळ आपल्या लोकांना दिलासा देण्याचं काम करता येईल. लँडस्लाईडच्या बाबत देखील मी स्वतः विक्रोळी त्या भागामध्ये काही टेकड्या आहेत जिथं लँडस्लाईड होतं, तिथं देखील आयुक्तांना सांगितलंय की तिथं आपण आता या पावसात काय भिंत नाही बांधू शकत, पण सेफ्टी नेट जो आहे तो कम्प्लीट तिथे आपण रॉक बोल्टिंगनी करू शकतो. ते देखील लोकांना काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे एकंदरीत सर्व यंत्रणा मिळून जे अतिशय मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे हे पाणी काही ठिकाणी बस भरलं होतं, पण आता पाण्याचा निचरा झालेला आहे.
आता लो टाईड आहे आणि पाण्याचा निचरा झाल्यामुळे आता वाहतूक सुरळीत आहे. लँडस्लाईड ज्या काही मुंबईमधल्या काही स्पॉट आहेत ते देखील आयडेंटिफाय करून ते देखील प्रोटेक्ट करण्याचं ते देखील काम होईल. म्हणून मी त्याची माहिती घेतली. मी आता कुठलाही पंप बंद नसणार. काय आहे याच्यामध्ये तुम्हाला मी मगाशी सांगितलं की प्रिपरेशन जे आहे हे आपल्याला माहित असतं 6 तारखेनंतर पाऊस पडेल, तर थोडं याच्यामध्ये काही गोष्टी झालेल्या आहेत, काही नाही आम्ही सांगत नाही, परंतु आता पूर्ण क्षमतेने सर्व पंप जे आहेत हे देखील सुरळीत चालतील, बिलकुल चालू. आणि म्हणून तर आता पाणी लगेच झालं ना, तिथून निघाला ना. हिंदमाता बघितलं तुम्ही? आता हिंदमाता तर तुम्ही तिथं यांना दाखवा ते हिंदमाता. तर तुम्ही आता हिंदमाता आणि जेवढे स्पॉट आहेत हे सगळे स्पॉट जे आहेत, एक मिनिट सकल भागामध्ये जे पाणी साचलं होतं आता तिथं पाणी साचलेलं नाही. ते पाणी त्याचा निचरा झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट, यावेळेस नाले सफाईमध्ये पण यावेळेस AI चा वापर केलाय महापालिकेने. एक मी मगाशी मला दाखवलं की रोबोट आहे, जिथं म्हणजे कधी त्या कलवट साफच होत नव्हते, तर तिथं रोबोटच्या सहाय्याने देखील साफसफाई केलेली आहे. आणि लोकांनाही देखील ते व्हिडिओ त्याचे तात्काळ अपलोड करण्याची देखील या ठिकाणी सिस्टीम केलेली आहे. आणि त्यामुळे जिथं कुठं पाणी असेल, जिथे नाला सफाई झाला नसेल, तर लोकांनी देखील तात्काळ संबंधित विभागाला तिथं आपल्याला तिथले व्हिडिओ ताबडतोब आपल्याला त्या तिथं अपलोड करता येतील आणि कॉर्पोरेशन देखील त्याची तात्काळ दखल घेईल. बाबा, पालकमंत्री आशिष शेलार यांनी दौरा कधी केला होता अगोदर, बरोबर? तेव्हा नाले सफाई सुरू होती. आता ही नाले सफाई पूर्ण होईल. आणि त्या बैठकीत देखील मुख्यमंत्री महोदयांच्या बैठकीत देखील हा मुद्दा उपस्थित झाला होता. आणि त्यानंतर मी स्वतः नाले सफाई पाहायला देखील गेलो. त्यामुळे नाले सफाई ही पूर्ण 100% होईल. आणि रेल्वेचे कलवट देखील, रेल्वेचे अधिकारी देखील त्याच्यामध्ये होते. आपल्या हद्दीतले नाले आपण साफ करतो, परंतु रेल्वेतले नाले देखील साफ झाले पाहिजे. त्यासाठी त्यांची यंत्रणा, महापालिकेची यंत्रणा कोऑर्डिनेशन मध्ये काम करते. त्यांनी देखील तिकडे पंपांची अरेंजमेंट केलेली आहे की जेणेकरून जिथं पाणी तुंबेल तिथे साचेल ती तात्काळ आपले जे पंप आहेत त्यांनी पाणी बाहेर फेकण्याची बघा. आता त्याच्यामध्ये एक आहे, मी माहिती घेतली आहे आणि त्याच्यामध्ये अश्विनी भिडे मॅडम पण ते तुम्हाला पण ते हे त्याचं हे पाठवतील त्याच्याबद्दल माहिती. तर ते जे लोकांना येण्याचा जो मार्ग होता त्याच्यावर तिथे अजून कंप्लीट भिंत बांधली नव्हती, एक बंड बांधला होता. आणि तो त्याच्यामुळे आता ते काम तात्काळ चालू आहे, त्याचं काम सुरू आहे. आणि तिथं आत्ताच आपण सुरू केले ना ते मेट्रो, त्यामुळे ते देखील काम युद्ध पातळीवर करून तिथून येण्याचं जे का पाण्याची जागा आहे ती पूर्णपणे बंद करतील आणि त्यामुळे तिथं पाणी येणं बंद होईल. ट्रेन बंद झाल्यामुळे लोक जे रस्त्यावरती आलेली तर त्यांना कुठेही जाण्यासाठी मार्ग नव्हता. म्हणजे ना बेस्टचं कॉर्डिनेशन होतं, ना रेल्वेचं टॅक्सीचं होतं, ना कुठलंही कॉर्डिनेशन नव्हतं. तर याच्याबद्दल म्हणजे हे जे कॉर्डिनेशन यामध्ये मी मागच्या वर्षी पण सांगितलं होतं, याही वेळेस मी सांगितलं आयुक्तांना आणि संबंधित यांना, जेव्हा कधी रेल्वे मेट्रो कुठे जेव्हा थांबेल तिथे पाणी साचेल, थांबेल आणि त्यामुळे रेल्वे सेवा बंद पडेल, तर तिथून ताबडतोब बेस्ट बसेस असतील, टॅक्सी असतील, या सेवा तात्काळ चालू झाल्या पाहिजे. आणि मागच्या वेळेस पण आपण ते केलं होतं कॉर्डिनेशन. नाही, यावेळी ट्रेन बंद नाही झाल्या. नाही, 10 मिनिटं ती हार्बरची ट्रेन नाही, याच्यामध्ये 10 मिनिटं ट्रेन बंद होती. पण तुम्हाला मी सांगतो, कुठल्याही परिस्थितीमध्ये नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी. आणि BMCचा एक नोडल ऑफिसर पण नेमलाय त्यासाठी, हे सगळं संपर्क करण्यासाठी. ताबडतोब जर तिथे BST असेल, MSRTC असेल, आपली ST असेल, जी काय वाहनं जी आहेत
ती तात्काळ आपल्याला तिथं उपलब्ध करून त्यांना घरापर्यंत नेण्याची व्यवस्था केली जाईल. आणि तुम्ही पत्रकार म्हणून तुम्ही फिरता, तुम्हाला आणखी कुठं कुठं काय वाटतंय बाबा हे केलं पाहिजे आपल्याला इथं, तेही सांगा तुम्ही, तेही करू आपण. महापालिकेचा एक डॉक्युमेंट आहे, मागच्या वर्षीच्या तुलनेत पंपाची संख्या कमी करण्यासंदर्भात डॉक्युमेंट आहे. मुंबईचे अनेक भाग असे आहेत पंपांची संख्या जी आहे ती कमी करण्यात आली. कशासाठी पंपाची? परिसर असू दे किंवा अरे बाबा, तुमचे 400 काहीतरी मला सांगितलं 22 काहीतरी 420 पंप आहेत आणि आवश्यकतेप्रमाणे त्यांना आणखी लागले तरी सुद्धा त्यांची तयारी आहे. कुठे पंप कमी करण्याचा काय विषय आहे? किंग सर्कल भागामध्ये होतं जिथं मिनी पंपिंग स्टेशन म्हटलं जातं तिथं उभं केलंय. तिथं 6 पंप आहेत, केवळ 2च पंप सुरू असल्यामुळे तिथला पाण्याचा निचरा जो आहे तो कमी जाणवता. केवळ 2च पंप सुरू होते, दुसरे 4 पंप हे लावलेच गेले नाही. आता ते म्हणून मगाशी मी काय सांगितलं की हा पावसाळा थोडा अगोदर सुरू झालेला आहे, थोडी तारांबळ झाली आहे, वस्तुस्थिती आहे. मी काय महापालिकेने अगदी म्हणजे एकदम सगळे पंप चालू होते असं म्हणणार नाही. मी माहिती घेतली. आता ते पंप सुरू होतील. आपण होल्डिंग पॉइंट पण केलेले आहेत जे ते कार्यान्वित आहेत आणि त्यामुळे जास्तीत जास्त ठिकाणी आपल्याला वाटलं पंप आणखी आपल्याला वाढवण्याची आवश्यकता आहे तर पंप वाढून त्याच्या माध्यमातून पाणी बाहेर काढता येईल आपल्याला. बिलकुल. आणि दुसरी गोष्ट एक आहे की आतापर्यंतच्या 30-35 वर्षामध्ये कधी एवढा पाऊस आधी आलाच नव्हता. आता आपण काय करायचो, पाऊस यायचा असं एक येऊन निघून जायचा. आता इथं कसं एकदम म्हणजे रेग्युलर मान्सूनच चालू झालाय. तर यामुळे देखील थोडा त्रास झालेला आहे नक्कीच आणि लोकांची देखील गैरसोय झालेली आहे. त्यामुळे आणि डायरेक्ट बघा ना किती पाऊस पडलाय, 250-250 मिलीमीटर एका तासामध्ये, म्हणजे एकदम जे आहे. तर याच्याकडे म्हणजे नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा यासाठी सगळी आता जी काय आता आपल्याला पावसाने दाखवलेलं आहे की आता तुम्हाला म्हणजे एवढ्या जोरात पाऊस पडलेला आहे. आता पुण्यामध्ये देखील आपण पाहिलं की फार मोठ्या प्रमाणामध्ये तिथे ढगफुटी सारखा प्रकार झालेला आहे. त्यामुळे 30-35 वर्षाच्या इतिहासामध्ये एवढ्या लवकर रेग्युलर मान्सून, रेग्युलर पाऊस आणि जो अगदी जेव्हा पावसाचे दिवस असतात एकदम त्याच्यात 250-250 मिलीमीटर पाऊस. एक मिनिट आता फक्त आपण एक आहे याच्यामध्ये जिथं जिथं कुठे असं महापालिकेला मी मगाशी आयुक्तांना तिथं सांगत होतो जिथे आपल्याला पाणी भरेल, लोकांचं नुकसान होईल, जीवितहानी होऊ शकते, मालमत्तेचा, त्यांना तात्काळ सुरक्षित स्थळी आणणे, ट्रान्झिट कॅम्प करणे, या ठिकाणी सगळे आपले दवाखाने, हॉस्पिटल या सगळ्या गोष्टी अलर्ट करणे, औषधांची सगळी व्यवस्था करणे, आपल्याला इमर्जन्सीमध्ये जे जे काय करायचं, बोटी असतील काय असतील याची सगळी व्यवस्था केलेली आहे पूर्णपणे. हिंदी बताइए, आज आपने डिजास्टर मैनेजमेंट का दौरा किया, किस तरीके से मुंबई की स्थिति है और जब एक महीने पहले अप्रोक्सीमेट जब आप लोगों की मीटिंग हुई थी या 10 दिन पहले मीटिंग हुई थी तो क्या उसमें ब्रीफ किया गया था प्री मानसून आएगा, पहले जो तय समय से पहले आएगा और उसके लिए क्या तैयारियां की? देखिए एक उच्च स्तरीय बैठक हुई थी मुख्यमंत्री जी के मार्गदर्शन में. उसमें एक तो हमारे जो राज्य शासन के सब लोग थे, दूसरी एक बैठक हुई थी डिजास्टर मैनेजमेंट की, वो आर्मी, नेवी, एयरफोर्स, एनडीआरएफ, कोस्ट गार्ड सब थे. तो ये सब तैयारी जो है डिजास्टर मैनेजमेंट और प्री मानसून वर्क के लिए, प्रिपेयर्डनेस के लिए, वो तैयारी में सब कुछ हर साल की तरह वो लोग ने अपनी तैयारी की है. अभी ये मानसून जो है 30-35 साल में पहली बार इतने जल्दी आ गया है. थोड़ा तो तकलीफ तो हुई है लेकिन अभी तो पूरी यंत्रणा सिस्टम जो है अलर्ट है. सुबह आपने देखा जहाँ जहाँ पानी वाटर लॉगिंग हुई थी, पानी भरा था, वो अभी वहां पर पानी नहीं है. वहां पर जितने भी पंप, अभी पंप का मुद्दा निकला है और भी 400 क्या ज्यादा भी पंप लगेंगे तो उसका भी इंतजाम है और ट्रांजिट कैम्प का इंतजाम है. किसी को भी जहाँ अगर लगता है कुछ वहां जिधर आपत्ति आ सकती है, आपदा आ सकती है, उधर तुरंत उनको सुरक्षित जगह पर उनको उनका
वहां पर शिफ्ट करना, इसके ऊपर भी ध्यान दे रहे। जहाँ लैंडस्लाइड प्रोन एरिया है, कई जगह विक्रोली में मैं खुद गया था वहां पर, तो कई वहां पर अभी तो दीवार नहीं बना सकते, लेकिन सेफ्टी नेट की तरह, सेफ्टी नेट से रॉक बोल्टिंग के माध्यम से उसको भी हम प्रोटेक्ट कर सकते हैं। उसके ऊपर भी बीएमसी काम कर रही है। तो बीएमसी और सब जितनी यंत्रणा हमारी एमएमआरडी है, स्टेट डिजास्टर है, ये पूरे आर्मी, नेवी, एयरफोर्स, कोस्ट गार्ड, ये सभी लोग एक एज अ टीम यहाँ पर काम करेंगे और कम्युनिकेशन रखकर करेंगे, कोऑर्डिनेशन रखकर काम करेंगे, ताकि नागरिकों के आगे जाकर बारिश की तकलीफ ना हो। एक मिनट, मैन होल की भी मैंने बात की है। पिछली बार एक्सीडेंट हुआ था, उसकी भी तैयारी करी है। जो रोड के काम शुरू है उसकी भी विजिट की थी। जो रोड कंप्लीट हो गए हैं, जो नहीं हुए हैं, उसको भी वो बैरिकेटिंग हटा देना, उसको ले जीरो लेवल करना, उसको मैच करना, इसके ऊपर भी कॉर्पोरेशन ने काम किया है। और ये सब जो बात है, ये जितने भी जहाँ पर भी लोगों को तकलीफ होने के आसार है, वहां पर सब पुख्ता बंदोबस्त बीएमसी और हमारी पूरी टीम, जैसे सरकार, राज्य सरकार, ये हमारी जिम्मेदारी है। और निश्चित रूप से हम सब लोग, अभी सुबह ही हमारे मंत्री उधर स्टेट डिजास्टर के कंट्रोल रूम में गए थे, सब मुख्यमंत्री जी जायजा ले रहे हैं, सभी लोग, अजीत दादा वहां पुणे में विजिट कर रहे हैं। सब यंत्रणा जो हमारी सिस्टम है, सिस्टम सब जगह फील्ड पे काम करे। मैं कई कलेक्टर और कारपोरेशन के कमिश्नर से बात कर रहा हूँ, वो लोग भी अपने अपने जगह पे, अपने अपने फील्ड पे है, क्योंकि फील्ड पे होने की वजह से तुरंत कुछ भी जो डिसीजन लेना है वो आसान हो जाता है, लोगों को मदद करना आसान होता है। क्या बोले थे आप पहले 35 बार? हाँ, मुंबई में 40 मिलीमीटर से ज्यादा अगर बारिश हुई तो मुंबई में वाटर लॉगिंग हो जाती है और फ्लड लाइक सिचुएशन हो जाती है। 26 जुलाई की बरसात में भी तब से हमने जाना है। इसके बाद आप लोगों ने पंपिंग बिठाया या फिर जो अंडर वाटर टनल है वो किया। अभी कितनी बरसात हुई? अभी 1 घंटे में वो रात से 55 मिलीमीटर की जगह पे 252 मिलीमीटर हुआ है। 252 है नरीमन पॉइंट, ये यहाँ 216 है, ये विभाग में 214 है, कुलाबा पंपिंग से 207 है। मतलब ये जो है, ये बहुत ज्यादा बारिश गिरा है, कम समय में ज्यादा बारिश, एक क्लाउड बस्टिंग के जैसा हुआ है। और इस बार रोबोट का भी इंतजाम किया है, एआई सिस्टम का भी इंतजाम किया है। लोगों को डायरेक्ट कंप्लेन कर सकते हैं, वीडियो उसके जो है वो भी अपलोड कर सकते हैं। सिस्टम रखा है। और वो मेट्रो लाइन पर जिस तरीके से पानी भरा, लोगों को या मुंबई के बाहर जो लोग बैठे हैं उनको ये समझ में आ रहा है आधा अधूरा मेट्रो का उद्घाटन करने की वजह से इस तरीके के, और उद्धव ठाकरे ग्रुप के लोग तो आक्रामक तौर पर वीडियो ट्वीट कर रहे हैं। देखिए, अभी वहां पर मैं अश्विनी भिड़े मैडम से बात की है। अभी ये जो लोगों को आने का रास्ता था उसके अंदर से पानी आया है, तो उसका काम हो जाएगा, तुरंत जल्द हो जाएगा। लोगों को मेट्रो का भी तो अगर मैं ये पूछता हूँ, जो लोगों ने मेट्रो बंद करी थी, बंद करके रखी थी, अगर हम शुरू नहीं करते, आज लाखों लोगों को उसका फायदा होता। मेट्रो 3 तो बोले इसको बंद करो, हर मेट्रो को बंद करो, कारशेड को बंद करो। अरे हमारी सरकार आने के बाद तो महायुति सरकार ने सब चालू किया, तो लाखों लोग बैठकर अभी ट्रैवल कर रहे हैं उसमें, तो हम बोले क्या इसके ऊपर? गलत। अरे उसको भी सुधार देंगे, जो भी देखिए, बारिश में जहाँ लोगों को तकलीफ होगी वो उसकी जिम्मेदारी सरकार की भी है, कारपोरेशन की है, वो हम करेंगे। लेकिन ये टीका टिप्पणी करने वालों ने 25 साल क्या किया, क्या कर दिया? क्या रोड बनाया कभी कंक्रीट के रोड? क्या? एक मिनिट बाबा, मला सांगा, 25 साल आज जो कंक्रीट के रोड बन रहे हैं, क्यों नहीं बनाए गए? क्यों लोगों को खड्डे में से जाना पड़ा? क्यों खड्डे में उनको प्रवास करना पड़ा? क्यों लोगों को तकलीफ हो गई? कितने एक्सीडेंट हो गए? कितने लोग मर गए? इसकी जिम्मेदार कौन है? क्या हम लोग बोलते हैं कि इसमें राजनीति नहीं लानी है हमें? और अभी किसने क्या क्या किया? अभी देखिए, बोलने को तो बहुत कुछ है, अभी हमको राजनीति नहीं करनी है, हमको काम करना है और लोगों को मदद करनी है। अरे भैया, ये पहले मैंने बताया कि 14 दिन 15 दिन पहले बारिश आ गया, तो अभी बीएमसी पूरी तरह तैयार है।
अभी देखो ना, अभी तैयार नहीं होती तो सुबह पानी था, अभी तो पानी नहीं है। वो तो लो टाइड हो गया। अरे पंप भी चालू है ना, इसलिए मैं आपको, आप भी एक, आप सब जागते पत्रकार है ना आप लोग, आप है ना, जहाँ जो भी जरूरत पड़ेगा आप भी सुझाव करो, आप भी सजेशन करो, और मेरा बाकी पॉलिटिकल लोगों के जैसा सिर्फ तकरार मत करो। लोगों को फायदा किसमें है, लोगों को हम कैसे राहत दे सकते हैं, इसके ऊपर बात करो। आप अभी दौरे पर गए थे, कितना नहीं, आप अभी दौरे पर गए थे मुंबई भर के, कितना संतुष्ट है कामकाज के लिए? क्या इस बार लेट लतीफी हुई क्या नाले साफ सफाई में, और जो दूसरी चीजें, क्योंकि 5 दिन नाले सफाई जो मैंने कहा क्या 100% हुई है? मैंने कहा क्या? मैंने कहा नाले सफाई शुरू है, 100% हो जाएगी। लेकिन ये बात आप सोचो कि इस बार नाले सफाई के लिए रोबोट का भी इस्तेमाल किया, AI का इस्तेमाल किया, बड़े जितनी सिस्टम है एडवांस है उसको लगा दिया। कोई चोरी करा उसके ऊपर ब्लैकलिस्ट कर दिया, उसको निकाल दिया। जो अधिकारी जिसकी जिम्मेदारी, उसको भी मैं बोला सस्पेंड करो, उसको भी निकाल दो। जो जहाँ पानी भरेगा, जहाँ पानी नहीं भरेगा वो अधिकारी का सम्मान करेंगे हम, बोला है पिछले साल भी। और जो जहाँ पानी भरेगा, अगर ठीक से काम, पैसा तो हम देते हैं नाला सफाई को, तो उसे काम कराने की जिम्मेदारी अधिकारी की है, तो उसको भी हम जिम्मेदार पकड़ेंगे। ऐसे किसी को भी हम नाही, पडझडचं तर आता कुठे एक आपल्या इथं माहीम जो अभी 332 से नीचे उतरते माहीम से समय में भी लैंडस्लाइड हुआ है। वो जो 332 के नीचे उतरते हैं वहां पर भी पूरा उसका पत्थर और सब कुछ नीचे आ गया। अभी लैंडस्लाइड का मैं बात किया अभी कि जहाँ जहाँ लैंडस्लाइड हो सकता है वहां भी कारपोरेशन के लोग वहाँ क्या कर सकते हैं। अभी तो हम सेफ्टी नेट लगा सकते हैं, वो लगाने का काम भी हो जाएगा। नाही कचला नाही, ते पूर्ववत केलंय, वास्तविक केलंय ते त्याचं करून घेऊ. हॉस्पिटल आहे, एएम हॉस्पिटल मध्ये देखील पाणी शिरलं अशी रीती मी आता विचारलं केम हॉस्पिटलच्या समोरच्या परिसरामध्ये पाणी तुंबलं होतं, आता पाणी निघालेलं आहे, पण आतमध्ये पाणी गेलं हॉस्पिटलमध्ये? हा वार्ड में गेला। आगे कोई तकलीफ ना हो इसलिए बेहतर कोऑर्डिनेशन की तरफ से किया जाएगा, पंपिंग हो या प्रशासन की तरफ से। हमेशा बीएमसी को ब्लेम किया जाता है इसके लिए, लेकिन बाकी की एजेंसीज भी इसमें नहीं, हाँ, इसलिए कोऑर्डिनेशन में अभी इसके आगे कुछ भी तकलीफ ना हो, इसलिए मैंने पहले ही कहा कम्युनिकेशन, सबसे कांटेक्ट करना और कोऑर्डिनेशन रखना, ये करेंगे हम लोग। ये इसके लिए नोडल ऑफिसर भी अपॉइंट किए हैं, तो सभी लोगों से संपर्क कर एज ए टीम बनकर काम करेंगे ताकि लोगों को आगे के मानसून में कोई तकलीफ ना हो। शिंदे साहब जहाँ सगळ्या कलेक्टर वगैरेशी मी स्वतः बोललोय, मुख्यमंत्री स्वतः आढावा घेत आहेत आणि कलेक्टर आणि तिथले महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्तांशी आमची चर्चा, बोलणं चालू आहे, ते ऑन फील्ड आहे। ताबडतोब आता उन्मळून पडले ते रस्ते बाजूला करतील आणि तिथं ताबडतोब रस्ता मोकळा होऊन जाईल। जर्जर इमारतें हैं उनको बिल्डिंग जो है उसको हटाने का यहाँ वहां से शिफ्ट करने की चीजें हैं, चालू है क्या? और क्या माहिम में कोई इस तरीके का बिल्डिंग कोलैप्स की कोई तक्रार आई है क्या? नाही, माहीमला तर कोण बिल्डिंग, माहीमला महाराज एक बिल्डिंगचा काही पार्ट सगळ्या लोकांना आपण सेफ काय नाही और जो खराब बिल्डिंग और 0 कैजुअलिटी, ये हमारा सबका टीम का एक ही है, कहीं पर भी जीवित हानि ना हो, तो ये करना। और ये अभी तो ये बहुत मतलब 100 साल में मेरे ख्याल से 35 साल बोल रहे थे, ये रिकॉर्ड ब्रेक बारिश हुआ है। इतने सालों में कभी आप देखा है कि इतने जल्दी बारिश हो जाए? और ये 200-250 के ऊपर मिलीमीटर बारिश गिर रहा है, तो इसके लिए थोडा गैरसोय झाली आहे, पण ती आता पुढे सगळे, आता आपल्याला आपले सगळे अलर्ट आहेत, टीम आता काम करतील। मला वाटतं हे फार पूर्वी पडला होता एवढा, हा 1918 साली, हा मग त्यानंतर
महाराष्ट्रामध्ये सुद्धा मी आता मंत्रालयाच्या डिझास्टरमध्ये आमच्या कंट्रोल रूम मधून जाऊन आलो. सगळी परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे. ते पुणे जिल्ह्यामध्ये बारामती, दौंड इथे खूप पाऊस झाला, म्हणजे 130 मिलीमीटर 140 किलोमीटर पाऊस जवळपास दौंडमध्येच त्या ठिकाणी झाला आहे रात्रीत. त्यामुळे थोडीशी परिस्थिती आणीबाणीची होती. तिथे एनडीआरएफची टीम त्या ठिकाणी गेलेत. अजितदादा स्वतः त्या ठिकाणी आहेत, मुख्यमंत्री महोदय, शिंदेसाहेब सगळे लक्ष ठेवून आहेत. पण आता पाऊस तिथला कमी झालेला आहे. पण आता रेड अलर्ट मुंबईमध्ये देण्यात आलेला आहे, ठाण्यामध्ये देण्यात आलेला आहे. रत्नागिरी थोडा पट्टा घासून त्या ठिकाणीचा 60 किलोमीटर ताशी वेगाने वाऱ्याचा वाहतोय. त्यामुळे रेड अलर्ट त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे उद्या सकाळपर्यंत. मेट्रो 3च्या बाबतीमध्ये आपला जो विषय, आपला मेट्रो 3च्या बाबतीमध्ये जो विषय चाललेला होता, खरं म्हणजे ते काम तात्पुरत्या स्वरूपात. त्या ठिकाणी आचार्य अत्रे चौकाजवळ रेल्वे स्टेशन आहे, त्या ठिकाणी जो आपण भिंत पडली, म्हणजे तिथे जी तात्पुरत्या स्वरूपाची भिंत बांधली जात होती ती पडलेली, ती पण अजून पूर्ण झाली असती. तिथे काही आगमन आणि जाण्याचा रस्ता तो त्या ठिकाणी नाहीये. ती भिंत तात्पुरती बांधली जात होती आणि पूर्ण जे काम आहे ते 3 महिन्यापर्यंत पूर्ण होणार होतं. अजूनपर्यंत ते काम अजून अपूर्ण अवस्थेमध्येच आहे. त्यामुळे पाणी शिरलं, येण्याच्या रस्त्यावरून शिरलं असं अजिबात नाही. पाण्याचं प्रेशर वाढल्यामुळे जी तात्पुरती स्वरूपाची भिंत होती त्याच्यावर प्रेशर आलं आणि ती भिंत कोसळल्यामुळे ते पाणी त्या मार्गाने आत गेलेलं आहे. तर कुठल्या येण्याचा मार्ग नव्हता. 3 महिन्यामध्ये ते काम पूर्ण होणार आहे. तात्पुरती जी भिंत होती ती 10 जून पर्यंत, आता पावसाळा मान्सून लागायच्या आता आपण पूर्ण करू असं नियोजन तिथलं होतं. पण ती अचानक प्रेशरमुळे, पाण्याच्या अतिवृष्टी झाल्यामुळे ती कोसळलेली आहे आणि म्हणून ही परिस्थिती त्या ठिकाणी उद्भवलेली आहे. आणि ते होऊन जाईल दुरुस्त. आणि त्याबरोबर आता JVLR ते वरळी ही सेवा तात्पुरती बंद करण्यात आलेली आहे. ही मेट्रोची सेवा तात्पुरती बंद करण्यात आलेली आहे आणि वरळी ते आचार्य चौक इथपर्यंत रेल्वे स्टेशन आहे तोपर्यंत ही सेवा आता सध्या सुरू आहे. रायगड जिल्ह्याला घेऊन काय दक्षता आहे? कारण का आपण बघतो की लँडस्लाइड होतो, अनेक लोकांचा जीव कशात जातो आणि लँडस्लाइड प्रोन एरियाज आहे. तर रायगड डिस्ट्रिक्टला घेऊन काही स्पेशल प्रिपरेशन आहे? नाही, आम्ही सगळ्या जिथे जिथे संभाव्य स्थानं आहेत त्या ठिकाणी लँडस्लाइडिंग होऊ शकतं असे सगळे आमच्या टार्गेटच्या ठिकाणी आहेत. आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत. त्यामुळे यावेळेला आम्ही खूप अधिक खबरदारी त्या ठिकाणी घेतलेली आहे. सगळे यंत्रणा अलर्ट आहेत. जिल्हाधिकाऱ्यांशी आम्ही बोलतोय, तिथल्या अधिकाऱ्यांशी आम्ही बोलतोय. त्यामुळे मला वाटतं यावेळेला तशी परिस्थिती काही येणार नाही. तशी खबरदारी आम्ही घेतलेली आहे. आपने रिव्यू मीटिंग की पूरे महाराष्ट्र भर की क्या परिस्थिति है और रेड अलर्ट कई जगहों पर? प्री मानसून हुआ है, मुझे लगता है बहुत सालों बाद, कई सालों बाद ऐसी स्थिति आज है. जैसे 16 दिन पहले मानसून शुरू हुआ है. अच्छा, मानसून शुरू 2-3 बार हुआ भी था 50, 60, 70 साल में, लेकिन इतनी बारिश नहीं हुई थी जितने की आज हुई है. आज मुंबई साउथ में 1 घंटे में 55 mm बारिश, 12 घंटे में 252 mm बारिश, इतनी भारी बारिश हुई है. और इसलिए थोड़ी दिक्कत तो लोगों को भी हुई है, कुछ रेलवे के लिए हुई है, मेट्रो में हुई है. लेकिन यंत्रणा हमारी पूरी अलर्ट है. बीएमसी हो, राज्य सरकार की यंत्रणा हो. 21 तारीख को माननीय मुख्यमंत्री महोदय, उप मुख्यमंत्री के अध्यक्ष में एक बैठक भी हुई थी. उसमें तीनों सेना दल के प्रमुख भी वहां पर, जिम्मेदार ऑफिसर वहां पर थे, एनडीआरएफ के लोग भी वहां पर थे, कोस्टल रोड के भी लोग सब वहां पर आए हुए थे. सभी यंत्रणा पूरी तरह से सतर्क है. कहीं भी कुछ भी स्थिति अगर पैदा होती है, इमरजेंसी होती है, तो हम लोग इसके लिए सब लोग तैयार है. राज्य सरकार की तरफ से रायगढ़ में अभी क्या हाल है? अभी सोलापुर बारिश कम हो गई है, उसमें कुछ नदियों को भी पानी आ गया था ज्यादा, तो उसमें भी थोड़ा पानी ज्यादा ही हुआ था. लेकिन अभी स्थिति कंट्रोल में है. वहां पर जैसे बारामती है, दौंड है, सोलापुर है, रायगढ़ है, वहां पे स्थिति कंट्रोल में है. वहां का भी अभी हाई अलर्ट वहां पे नहीं है, रेड अलर्ट वहां पर नहीं है. लेकिन अभी जो ये समंदर को किनार पट्टी है हमारी, जैसे मुंबई है, ठाणा है, रायगढ़ है, सिंदुर्ग है, इसके लिए रेड अलर्ट बताया गया है. इसके बाद भी मैं लोगों से अनुरोध करूंगा कि अगर जरूरत हो तो ही घर के बाहर, क्योंकि अभी 2 बजे से 5 बजे तक रेड अलर्ट दिया गया मुंबई के लिए, ठाणा के लिए. अगर बहुत ही इमरजेंसी काम हो तो ही घर से निकलो. बिना मतलब गाड़ी लेके टहलने जा रहे हैं, मौसम अच्छा है, बारिश अच्छी है, घूमने चलो, या कहीं टूरिस्ट प्लेस है, लोनावाला खंडाला चलो, अभी बच्चों को भी छुट्टियां है, वहां पे चलो, तो कसारा जाएंगे, उधर घूम के आएंगे. मुझे लगता है अपन लास्ट टाइम हमने देखा है, सालों साल हम लोग देखते आ रहे हैं कि कितनी मतलब विकट परिस्थिति, बुरी परिस्थिति उस वक्त होती है. जान जोखिम में डालकर कोई जाना जरूरी नहीं है. तो इसलिए सब सतर्कता बरता है. कोई समुद्र किनारा हाई टाइड रहता है, तो बारिश पे मजा लूटने के लिए समुद्र किनारे भी आप ना जाए, ऐसी शासन की तरफ से
मैं आपको रिक्वेस्ट करता हूँ। सर वर्ली मेट्रो का काम हुआ था लेकिन उसमें पानी चला गया अंदर। सर वर्ली मेट्रो का काम हुआ था अंदर पानी चला गया और नहीं, हो गया ना। हाँ, बोलो ना, हाँ। वर्ली का। सर इसको लेकर कॉन्ट्रैक्टर पे कोई कार्रवाई या कुछ होगा? नहीं, कॉन्ट्रैक्टर का वहाँ पर कोई सवाल नहीं है। मेट्रो को लेके मैंने कहा है कि मेट्रो का काम जहाँ पे चल रहा था आचार्य चौक के पास में जो रेलवे स्टेशन है वहां पर, तो वहाँ एक टेम्पररी दीवार बन रही थी, वो कोई आने जाने का रास्ता नहीं था। पानी रोकने के लिए एक टेम्पररी दीवार बनाई जाए, क्योंकि पक्का काम होने के लिए अभी पूरा काम होने के लिए 3 महीने लगेंगे। तो ये दीवार जो है ये अचानक इतनी बारिश होने के कारण प्रेशर आया और वो दीवार पूरी गिर गई पूरी तरह से, इसलिए पानी अंदर गया है। ये कोई जिम्मेदार है ऐसी बात नहीं है, लेकिन पानी अचानक 16 दिन पहले आया। शुरू था 10 जून तक वो 10 जून तक 10 होने जून वाला काम था। पूरा होने वाला था। टेम्पररी बारिश ही दीवार का। जल्दी आ गया तो बारिश थोड़ा जल्दी सा आने से तकलीफ वो हो गया। दीवार गिर गई, इसलिए पानी चले गया। काम पूर्ण होतं तर उद्घाटनाची घाई काय? अरे बाबा, काम पूर्ण म्हणजे रेल्वेचं तर काम, मेट्रोचं काम रेलवे का पूर्ण काम आहे. पूरा हुआ है। ये मेट्रोचं- दीवार का मेट्रो काम तर 10 जून सुरू आहे. तक 10 जून तक अगर पर्यंत पूरा होणार होता होतं. था, 10 तारखेपर्यंत पूर्ण काम पूर्ण झालं असतं तरी परिस्थिती आलीच नसती, काम पूर्ण व्हायला आणि वेळ जर होता. म्हणून सुरू नाही केलं तर म्हणतात सुरू का नाही केलं, उद्घाटनासाठी थांबले. असं दोन्ही जे बाजूने वेळ आला बोलतात. ते वरळी इथपर्यंत रेल्वे बंद केलेली आहे, सध्या तात्पुरती एका बंद बाजूने केलेली आहे. चाला ना. वरळी त्या आचार्य ते चौक इथपर्यंत रेल्वे सेवा सुरू आहे. काय? जो ज्या पद्धतीचा अलर्ट आता राज्यात आहे, हो. हिल स्टेशन जे आहेत लोणावळा, त्याला- मुंबई, पुणे पासून इथे काही निर्बंध आपण लावणार सगळे नाही, अजून निर्बंध लावलेले नाहीत, पण मला सगळ्यांना विनंती करायची आहे की जिथे लोकांनी वॉटरफॉल काळजी बघायला, घ्यायला पाहिजे. नदीचं पाणी खूप वाहत आहे, धबधबे वाहत आहेत, आपण बोर्ड तिथे बिल सुट्या आहेत लावतो म्हणून जाऊ. मला वाटतं थोडं अलर्ट आपण सगळ्यांना राहिलं पाहिजे. आपण दरवर्षी बघतो किती लोकांना प्राण गमावे लागतात. काही लोक अतिशय धाडा दाखवतात, पुलावरून पाणी असताना सुद्धा मोटरसायकल टाकतात, त्या वाहून जातात, 4 व्हीलर टाकतात, त्या वाहून जात आहेत. मला असं वाटतं असं धाडस कोणी करू नये, आपापल्या जीवाची काळजी सगळ्यांनी घेतली घ्यावी. पाहिजे. बंधनं आणि नियमापेक्षा स्वतःच्या परिवाराची काळजी घेतली पाहिजे. आणि असं जिथं आपल्याला वाटतं की बाबा इथे दुर्घटना झालेल्या आहेत वारंवार, तर तिथं थोडं आपण उत्साहाच्या भरामध्ये आपल्या ज्या काय फॅमिलीला घेऊन जातो, तिथं बोर्ड लावलेले असतात, सगळ्या गोष्टी असतात, धोक्याचे बोर्ड लावलेले असतात. पण शेवटी नागरिकांनी देखील काळजी घेतली पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये काम म्हणजे अगदी अत्यावश्यक जे काही काम असेल तेवढं पुरतं ठीक आहे, परंतु जर नसेल तर मग अशा रेड अलर्ट मध्ये थोडं आपण सुरक्षितच्या दृष्टीने नागरिकांनी देखील सहकार्य केलं पाहिजे. सवाल है सर, कोविड के पेशेंट बढ़ रहे हैं तो उसके ऊपर क्या प्रिपरेशन है? नहीं, कोविड के पेशेंट के बारे में भी देखिए हमारी बैठक हुई है और इतना ही मैं कहूँगा कि चिंता करने की बात नहीं, लेकिन लोगों ने प्रिकॉशन लेने की आवश्यकता है और उसके लिए भी सब जो है हमारी जो हेल्थ सिस्टम है, आरोग्य विभाग के हमारे मंत्री है, उन्होंने भी बैठक ली है और मैंने भी खुद उनसे बातचीत की है। मुख्यमंत्री जी ने भी इसके बारे में गंभीरता से लिया है कि क्योंकि ये कोविड जो है अभी जो थोड़े पेशेंट है यहाँ पर, लेकिन ऐसा गंभीरता से या सीरियसली लेने जैसी बात नहीं है, लेकिन उसके लिए लोगों ने केयर करना और उसका जिम्मा सरकार का भी है। सिस्टम अलर्ट पर है, सिस्टम अलर्ट पर है क्या, किस तरीके से सिस्टम किस तरीके से मुंबई में अलर्ट है? क्योंकि पिछली बार देखा गया कोविड अचानक बढ़ता है और उस समय में सारे वो पूरी सिस्टम हमारी तैयार है, हेल्थ डिपार्टमेंट पूरा तैयार है। सर, मुंबई सर, में PM क्या जैसे हुआ? में यदि अगर देखो तो पानी का समस्या देखने मिली। अरे बाबा, हो गया अभी, उसमें पानी निकल गया, वो पानी अंदर नहीं था। मुंबई में तो क्या हुआ?